जगाचे सार सांगे सुग्रणीचा खोपा निसर्गाशी नाते जपता सुग्रणीचा खोपा निसर्गाशी नाते जपता मार्ग होईल यांची रांग क्षण क्षण वाचविला तोची पांडुरंग मानव तो तोची पांडुरंग बोलतो पांडुरंग 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 बोलतो आपणही त्यात देवाची दौलत झाली आपणही त्या करुणी जन सेवा जाहलो अभंग नीतिवंत नीतिवंत तोची पांडुरंग नीतिवंत नीतिवंत तोची पांडुरंग बोलतो पाषाण हिंग बोलतो पाषाण तोची पांडुरंग डॉक्टरेट ते स्वतः आणि त्यांनी आपण देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु पूर्वे प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर श्रीधुराची कंठे मारमूर्ती दर्शन माते मन सोने माते मन कामना पूर्ती जय देव जय रत्नाची फळा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुमची शेरा हिरे गणित शोभतो भया प्रभुंची लोकोरे चरणी मागया जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन सर्वे नाते मन कामना पूर्ती शास्त्रमाता वत्ताई सगुणा संकल्पी पावारी जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन सर्वे नाते मन कामना पूर्ती जय देव योग्य आख्यायता जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव तुळशी देव सुंदर देवी देवी सर्व जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा पावे जीवलगा जय देव दर्शन रामाचे दय होय मूर्ती केशवासी नामदेव माधवासी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव आरती मनवा जन्मासी आला संतर प्रभा तुम्ही संसार केला गुरु आला तुझी ग्रहाला तुझे प्रसिद्ध केला जय देव जय श्री मम्मदा आरती ओवाळू तुझे रामदा जय देव आराम करी साधुनी वाचा चरणार आला नाम जय देव जय श्री मम्मदा आरती ओवाळू केला अंतर्यामी राजानी आले श्रीभद्रभूमी आले विजयी जय देव आरती ओवाळू तुझे रामदा जय देव एका शहरात राखाडी दुसरी गावडीला जय देव जय श्री मम्मदा आरती ओवाळू तुझे रामदा जय देव ओटे गुरु देव तारी हिंदू मुस्लिम का आंदोलन काय हे रक्त तारे
विठुरायाला हो संसार पेलना ये ग रखुमाई ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी ये ग रखुमाई ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना सकलांची आई साता जन्माची पुण्याई घे पदरात आम्हावरी छायाधर माई तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान दे वरदान हो तुझ्या पालखीचे भोई रखुमाई 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 कृपेचा कळस आम्ही मायेचे दास तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर आता करू दे जागर हो दे ग उतराई रखुमाई 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 खांदी पताका घेऊनी वारी बघा निघाली निघाली सारी विष्णुमय झाली माळ तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली निघाली रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या येतो वीट पायी तुझ्या सेवा करीन युगे युगे माहुली हरी मुखी नाम घोष विठ्ठला रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी देहात ढंग सावळ्याच्या अंगणी रंगी तुझ्या
तूच कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग वार करी पंथा पांडुरंग वैकुंठी दिसे स्वर्ग रे रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी रंग सावळ्याच्या अंगणी रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी खांदी पताका घेऊनी वारी बघा निघाली निघाली सारी विष्णुमय झाली माळ तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली निघाली रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या येतो वीट पायी तुझ्या सेवा करीन योग्य योगे माहुली हरी मुखी नाम घोष विठ्ठला रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी देहात रंग सावळ्याच्या अंगणी रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी कळो तूच कर्म तुझे नाम धर्म देवगीतानी चमत्कार झाला नामदेव गीतानी चमत्कार झाला विठ्ठलाने बाळ ऐक सगळे बाई कुंभाराने बाळ तुडविल पायी कुंभाराने नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई कुंभाराने बाळ तुडविल पायी कुंभाराने बाळ तुडविल पायी कुंभाराने बाळ तुडविल पायी नाही राऊंड लागेल त्याचं माग पाच एकत्र काही मंडळी या ठिकाणी गेली त्यांना सांगितलं आमच्या अंगावर असे शहारे उभे राहिले कारण तुकाराम महाराजांचे 10वे वंशज नोंदण या ठिकाणी होते पादुका भेट या ठिकाणी करतोय म्हणजे खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं असं जरी म्हणलं तरी या ठिकाणी आपण आम्ही प्रमुख जवळजवळ लिंबू व्यापारी असतील आमचे सर्व सहकारी जवळजवळ 60-70 लोक रोज नित्यनियमाने त्या ठिकाणी शहरात अडवले होते
आणि एक दिवस जर शहरा चढवलं चुकला तर खऱ्या अर्थाने सर आपल्याला चुकल्यासारखं वाटतं. शहरा जरी आमचं चुकलं तरी आम्ही या ठिकाणी दर्शन घ्यायला दिवसातून एकदा तरी येतो. आणि हे सर्व करत असताना आम्हाला 3 वर्षापासून अतिशय चांगला या ठिकाणी आनंद मिळतोय. असं म्हणजे ओढ चालतोय पण कुठला थकवा येत नाही, कुठलं काही नाही. आणि पांडुरंगला आपण परत तुम्ही बोलवा. एवढं जर म्हणलं तर तुम्हाला वर्षभर तुम्ही आजारी पडणार नाही, तुम्हाला कुठलं दुःख येणार नाही आणि तुम्ही या ठिकाणी पुढच्या वर्षी सुद्धा वारीला येणार अशी या ठिकाणी प्रभू पांडुरंग त्यांनी या ठिकाणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. अडचण होती, माझ्याकडचा मुलगा पाहतो कामकाज, तर त्याच्या मिसेस आजारी होत्या. मला असं वाटलं आता जाणं शक्य नाही, पण पांडुरंगाचं हे त्याचा मला फोन आला, पेशंट सोडले आणि डॉक्टरने सांगितलं होतं पेशंट काही सोडता येणार नाही 8-10 दिवस तरी. आणि 3 वाजता त्याचा मला फोन आला की बाबा सोडलंय पेशंट. ती एक. आणि अजून धंद्याच्या हिशोबाने एक सांगतो, ज्यावेळेस मी मागच्या वेळेस वारीत आलो, माझं जे काही प्रॉफिट असतं तर वारीत आल्यानंतर ते प्रॉफिट 100%च वाढतं. हा एक अनुभव आहे म्हणजे. आणि मागच्या वेळेस बापूंना सांगितलं होतं की बाबा मी पुढच्या वर्षी जोडीने येईन, या वर्षी जोडीने आलोय आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत जोडीनेच वारी करीन. आणि वर्ष काढतो ह्याच्यातलं मी 30% हा देवधर्मासाठी खर्च करतो. धन्यवाद. बघा असे वारकरी आहेत. वारी पहिल्या वर्षी म्हणले आता काय मोहम्मद महाराजांची दिंडी निघणार आहे, आता दिंडीला लोक जाणार आहेत. आता मला घरच्यांनी विरोध केला, म्हणले तुम्हाला पायी चालणं होणार नाही, म्हणले रस्त्याने मरण आलं तर चालन, पण मी दिंडीची वारी सोडणार नाही. माझा अनुभव असं सांगतो तुम्हाला की मी पहिल्या वर्षी दिंडीची वारी करून आल्यानंतर माझ्या मुलाचं बायपासचं ऑपरेशन झालं. ती बी ऑपरेशन 2 वेळेस झालं. एक वेळेस पुण्याला 5 लाख रुपये घातले, नाही झालं ऑपरेशन सक्सेस. इंदोरला पोरीनिक ऑपरेशन बरगड्यात तोडून केले. बघा शेख मोहम्मद महाराजांची इतकी कृपा आहे. मुलगा एकच आहे मला, पण मुलगा वाचला हे ध्यानात घ्या. मोहम्मद महाराजांची इतकी मोठी कृपा आहे. तसा मी यंदा सुद्धा मी घरून निघालो, मला म्हणले नका जाऊ, जायचं मला आळप आला मोहम्मद महाराजांच्या दिंडीत तरी चालेल, पण माझा मुलगा मोहम्मद महाराजांनी वाचवला, हेच मला मोठं धन्यवाद झालेला आहे. तरी ही दिंडीचे हे मोठे उपकार आहेत मोहम्मद महाराजांचे माझ्यावर. मी सोडणार नाही, जोपर्यंत पाय माझे चालतात तोपर्यंत मी दिंडीत प्रवेश करणार येणार. धन्यवाद. आक्रोड भाऊ या उक्तीप्रमाणे ते या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. यानंतर चोपदार आहेत, आपण चोपदारांना काय वाटलं आता पाहूया. पालखी सोहळा थांबलो तर काय प्रतिक्रिया आपण जरा. बाप्पू पहिल्यापासून मोहम्मद महाराजाचे चोपदार आमचे वडील होते. त्यानंतर मला लाज वाटायची, पण समजेच म्हणले व्हा मी नंतर झालो. 3 वर्षापासून मी तुमच्यासोबत चालतोय, स्वतःला आनंद मिळतोय. दुसऱ्याला जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचं, आपण चालायचं आनंदात. आणि मोहम्मद महाराजापासून काय घरी प्रक्रिया होती ही ज्याला त्याला कळती. मी आता प्रतिक्रिया देण्यात काय मजा नाही, खूप आनंद मिळतो. धन्यवाद. केकनताई आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मंदाकिनी केकान आजचा अनुभव सांगते. आम्ही दोघी पुढे आलो आणि तिथं वाट्यावर बसलो होतो आणि पाण्याची गाडी समोरून चालली होती आणि आमच्या लगेच पाण्याची बाटली नव्हती आमच्याकडे. लगेच लक्षात आलं की आपल्याला तहान लागली, पण गाडी थांबवली अशी तर झालं असतं. आणि कोणीच नव्हतं, आम्ही दोघीच होतो, फक्त पाण्याची गाडी पुढे चालली होती. गाडी ऑटोमॅटिक पुढे गेली की थांबली. मी म्हणलं बघ मोहम्मद महाराजांनी ऐकलं आपलं. रामकृष्ण हरी. आत्ताचा खरंच अनुभव आहे. तरी पण आणि कधी तुम्ही सगळेजण पाहताय, अनुभव माझा इतका चांगला आलाय. मी माझ्या घरी अजून फोन नाही केला. मी, आई आणि बायको 3 जण आहेत. घरी वडील आहेत. घरच्यांशी 10 दिवस मला घरच्यांची आठवण होत नाही. मला मोबाईलमध्ये पाहावं लागतं आज तारीख किती आणि वार कोणता आहे. 10 दिवस अक्षरशः मी पूर्ण क्षमतेने झोकून देते. मला माहिती आहे आपल्या संघ 2-2.5 हजार माणसं येतात, त्याच्या संघ विठ्ठल बोलणार नाही, पण वारकऱ्यात रस्त्याने चालताना वाटचालीमध्ये आपण जेवढी सेवा करू, त्यात स्वच्छतेचं असन, त्याच्यात एखाद्या वारकऱ्याला जर ओझं झालं असेल, त्याची पिशवी खांद्याला अडकून चालणं असेल,
त्याला जे जे पावलागणी जेवढी मदत करता येईल आपल्याला प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यातच खरा देव आहे. वारीमध्ये तुम्हाला तिथं गेल्यानंतर कुणाशीही पांडुरंग बोलणार नाही. पांडुरंगाला दुसरं काम आहे. आपल्याला जे काम नेमून दिले ते ज्याने त्याने प्रामाणिकपणे करावं अशी प्रामाणिक इच्छा आहे. आणि सांगण्यापेक्षा स्वतः स्वयंस्फूर्तीने आयोजकांना वारंवार सूचना करण्याची वेळ येऊन देऊ नये. आणि हेच खरं वारीचं सार्थक होईल. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखा. साधा चालणाऱ्या माणसाने केर कचरा न करणं, नियोजन असेल त्या ठिकाणी घाई गडबड न करणं आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला बाबा आपल्या बरोबर कसल्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही. बाकीचं काहीच कारण नाही. आपण फक्त नियमात चालणं. स्वयंसेवकाला उलट बोलू नका. ते सुद्धा पाप लागणार आहे तुम्हाला. स्वयंसेवक कोणासाठी काम करतात? कोणासाठी? सगळ्यांसाठी काम करतात. आणि तुम्ही प्रत्येक जण एखादा आडमोठा माणूस त्या माणसाचं मानसिक मनोबल खच्चीकरण करतोय. आज तुम्ही तिथं डांगरे पहा. तुम्ही आता गाडीत एक जण कुणीतरी मागे जाऊन पहा. तो माणूस गाडी चालवतोय, संध्याकाळी वाडी करतोय, भांडी उचलतोय, भांडी घासतोय. आता स्टिअरिंग वर झोपला 1 सेकंदात. आता तिथं त्याला झोप लागली. हे प्रत्येकाने जर केलं तर आपला सोहळा अजून फार मोठा सोहळा होणार आहे. 50 वर्षाची परंपरा असणाऱ्यांच्या चुका होत्यात. आपल्या 3ऱ्या वर्षामध्ये आपण 50-60% सुधारणा झालेली. आणि गजानन महाराजांच्या पालखीचं जगात नाव झाले. कशाच्या आधारावर झाले? फक्त एकमेव गोष्ट आहे. फक्त मी त्यांचे रील्स वारी चालू झाली की सुरू करतो पाहायला. प्रत्येक ठिकाणचा अपडेट घेतो. त्यांची शूटिंग कशी असती, त्यांचं कसं असतं. आपले पेहराव सुद्धा आपण एकदा थोडस आपल्याला त्याची एक संहिता लावून घ्यावा लागणार आहे. वारीमध्ये तेवढे 10 दिवस तर तुम्ही ते वापरा ना. परिस्थिती नाही 3च ड्रेस ठेवा, 2च ठेवा, 2 वापरा. पण वारीत जे असतं ते रंगीत संगीत कपडे घालणं हे करणं रात्री ठीक आहे. पण जे आपल्यालाही थोडस सगळ्यांना, महिला असतील पुरुष असतील, सगळ्यांनी थोडस सहकार्य करावं. 3ऱ्या वर्षात येत आपण आणि त्या मानाने आपण चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला आजूबाजूचे येतात. लांबून लोक येतात. आपल्याला 11व्या पालखीमध्ये मान घ्यायचा आहे. आपल्या अगोदर आणखीन कुणी मान घेऊ नये एवढी विनंती मी सगळ्या वारकऱ्यांना करतो. आणि आपला 11व्याच 12वा सुद्धा नको आपल्याला नंबर. शुभ आकडा आपला 11वा येईल. त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी सहकार्य करा. हीच माझी प्रतिक्रिया आहे. धन्यवाद. या ठिकाणी न बोलणारे सुद्धा वारकरी बोलू. विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. रुक्मिणीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. राधे श्याम विठ्ठला सीताराम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. द्वारकेचा राजा तू पंढरीच्या पाटला. रुक्मिणीसाठी आला तू पांडुरंग
गोपाळपुरी गोपाळा सवे रमला शिवा विठ्ठला गाई चारायाला नाही दमला तू विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला दिंडुरवणी महान तीर्थ लोह दंड विठ्ठला पाण्याचा झरा तिथे वाहतो या विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला रम्य स्थळ पाहून या अमोलिक विठ्ठला माय बाप घेऊन आला पुंडलिक विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला माय बापा सेवे माझी पुंडलिक दंगला पांडुरंग भेटायाला आला पुंडलिकाला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला सेवा करतो आई बापाची सोहळा हा पाहिला वीट फेकली विटेवरती विठ्ठल उभा राहिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पंढरी नगरी वसली तेव्हा पहावया श्री हरीला भक्त जन होती गोळा पंढरीच्या वारीला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला भक्तांच्या रक्षणाला धावला तू विठ्ठला संत नामदेवा संग जेवला तू विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला सनाईसाठी गोपाळपुरी गेला शिवा विठ्ठला सनाई सवे दळण तू दळिले बा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला सत्वर पाव गा मला भवानी आई रोड सत्वर पाव गा मला भवानी आई रोड माझा सासवले खड्डाळे बायांनो
काय करतो? नुसतं काय करतो माहिती का, सकाळी उठतो हाका मारतो आणि शेणकुराला येतो शेणकूर करायला. गाया घेतल्या त्याने किती कमी त्यांनी, बर आम्हाला फायदा ना तोटा त्याचा. काय फायदा नाही मग सासरा कुठे सांगू का, हा का इथं आलाय बघा ना कसा तोंडाला चोरून वाळेल. हा बघा ते सासरा कसा आहे, नुसतं दिसायचं आहे बघा, जीव लाईट नाही काय नाही. सुनांना कसं सांभाळावा, कसं? काय करावा, हा सासरा शिकवा लागेल. बर अहो सासरा माझा गावी गेला, माझ्या आई साहेब, आणि तिकडेच खतवीत त्याला भवानी आहे रडगाव आहे तुला. अगं तिकडेच खतवीत त्याला भवानी आहे रडगाव आहे तुला. तिकडेच कपवी त्याला भवानी आहे रोडगाव आहे तुला. तिकडेच कपवी त्याला भवानी आहे रोडगाव आहे तुला. हा सतोर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. अगं सतोर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे. आणि सासू तुला बेकार आहे. कशी बसल्या उठल्या नुसती तून ही करते, काय म्हणतात त्याला, दुसण्या मारते नुसती. कुठं गेली हो माझी सासू, कुठं गेली आहे की सासूला विचारते ना मी. सासू दुसण्या मारते कशी काय मला का, हा काय म्हणलं, दुसण्या अशी मागून मारली दुसण्या. अहो सासू माझी जाच करीती, लवकर तिला भवानी आहे रोडगाव आहे तुला. अगं सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. अगं रोडगाव आहे तुला, रोडगाव आहे तुला. अगं रोडगाव आहे तुला. रोडगाव आहे तुला. अगं सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. अगं सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. सत्वर पावगा बरं आज सुद्धा कुठतरी बसले असेल. तू पुढे आली म्हणून ती गेली माग. अगं जाऊ माझी फडफड बोलती, बर अगं जाऊ माझी फडफड बोलती. आई साहेब मी नवस करते तुला. बर काय करते ना विचार की मला, काय करते ना वय. अगं बोलकी कर ग तिला भवानी आहे वडगाव आहे तुला. अगं सत्वर पावगा मला भवानी आहे वडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. हा रोडगाव आहे तुला, रोडगाव आहे तुला. आणि रोडगाव आहे तुला. रोडगाव आहे तुला. अगं सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. अगं सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे. आता नंदाचं पोरग काळ ढोणे बघा इथं बसले समोर बसले. काळ काळ कुळकुळीत लय बेकारवा पोरग आहे बघा ते. किरकिर 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 लागलं किरकिर करा. काय बोटर द्यायचं काय देव देव जरा तुझं उडवायला खाईन जरा. बर आनंदाचं पोरग आहे ना नुसतं किरकिर किरकिर करतोय. निघाल्यापासून बघा त्याला आता पण नुसतं तर माईक हातात आनंदाचं पोरग किरकिर करत, आनंदाचं कार्ट किरकिर करत, आनंदाचं कार्ट किरकिर करत. अगं आई साहेब आई जगदंबे तुला नवस करते. त्याला काय हो दे माहिती का, अगं खरं जर हो द्या त्याला भवानी आहे वडगाव आहे तुला. कसं थोडं पावगा मला भवानी आहे वडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव. सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. सत्वर पावगा मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. आनंद लाजायचं कशासाठी होय. दुसरा शोधून आणू काय. दुसरं बघ बरं कुठं आहे काय एखादा आहे का बघा ना साडेवाला कुठतरी. हाय हाय हाय. अगं दारला मारून आहुती देईन, माझा नवरा मारून आहुती देईन आई साहेब. त्याला मारून टाकू आपण मुरून जाऊ द्या. अगं मोकळी कर ग मला भवानी आहे डोरगाव आहे तुला. अगं सत्वर पावगा मला भवानी आहे वडगाव आहे तुला. आणि सत्वर पावगा मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला अगर रोडगा वाहीन तुला रोडगा वाहीन तुला अगर रोडगा वाहीन तुला रोडगा वाहीन तुला अगं सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला अगं सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला अहो एका जनार्दनी सगळीच जाऊ दे एका जनार्दनी सगळीच जाऊ दे सनाईच्या ओव्या ऐकून दंगलाशी विठ्ठला अलंकार विसरून या गेला शिवा विठ्ठला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला चोरीचा तो आळजणीवर आणीला शि विठ्ठला सुळावरी देता धावनिया गेला शिवा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला सावत्यासाठी अरण गावी गेला शिवा विठ्ठला सावत्याची भाजी खोडू लागला शि विठ्ठला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला सावत्याला पोट फाडया लावले शि विठ्ठला सावत्याच्या पोटामध्ये बैसला शि विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला पडसाळीला उळच्या मध्ये गेला शिवा विठ्ठला तुंड्या लंगड्या कुर्मदासा भेटला शि विठ्ठला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला गोरा कुंभार माती तुडवी मुखी नाम विठ्ठला माती तुडवून मडके घडवी मुखी नाम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला माती तुडविता बाळ तुडविले मुखी नाम विठ्ठला गौरवाची अस्तुरी बोले असा कसा बा विठ्ठला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला गोरबासाठी तेर ढोकी गेला शिवा विठ्ठला
केले धन्य धन्य तू विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला गोरोबाची भाव भक्ती पाहिली बा विठ्ठला अगाध तुझी लीला दया दाविली बा विठ्ठला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला कृष्णा तीरी कराड नगरी ऐका ह्या नवलाईला विठ्ठलाची भक्ती होती ब्राह्मणाच्या सुनबाईला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला आषाढ मासी एकादशी दिंडी चालली पंढरीला सखुबाई बोले सासूबाईला जाऊ द्या पंढरी वारीला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला सासूबाईला राग आला बांधून ठेवले खांबाला सखुबाईची भक्ती पाहून संकट पडले विठोबाला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला सखुबाईचे रूप घेऊन श्रीहरी तेथे आला पांडुरंगाने बांधून घेतले मोकळे केले सखुबाईला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला दामाजी पंथासाठी गेला मंगळ वेढ्याला बिदरच्या त्या बादशाहाला टाकिले हो कोड्याला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला पाऊस पडेना धान्य पिकेना दुष्काळ पडला गावाला अन्न पाणविन लोक मरती कळले दामाची पंताला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला बादशहाचे धान्य कोठार वाटिले साया लोकाला धान्य वाटुनी तडपडणाऱ्या लोकांचा जीव वाचविला
पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला बातमी ही कळली जेव्हा बिदरच्या बादशहाला हातपाय बांधून आणा म्हणे त्या दिवांची दामू पंताला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला घोंगडी टाकून पाठीला गेला विठूच्या बिदरला मोहऱ्या ओतून दरबारी दीप विले बादशहाला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला गेला देहू गावाला भक्तांच्या प्रसंगाला संत तुकोबारायाच्या दारियले अभंगाला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला जिजाईच्या संकटी पांडुरंग धावून गेला जिजाई सवे शेतामध्ये पांडुरंग तो राबला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला ज्ञानेशाच्या रूपामध्ये आळंदीत प्रगटला ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी लिहायला लागला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला निवृत्ती आणि ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईला वंदन करती भक्त जन पाहून त्यांच्या भक्तीला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला वारकरी मंडळी दोन लाईन करा जमाचे कटैत नाम मागम गमारे पात या गते विज्ञया गप्रिया आली लगे मना दुर्गाई जे मना जे बनाना न करे शास्त्र पुराण तुझे वचन नारायण
सप्तकांचा वेळा माझ्याने उन्नत प्राणाचा आगिने नामविनावर्षा कर्मक्रियाने प्रमाणे रामकृष्ण पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की संत शेख मोहम्मद महाराज की गुरुदेव महाराज की जे बाकीचे टाळकरी सोडून बाकीचे सर्वांनी खाली बसा. टाळकरी सोडून
संताचा बोल बाला कळला चांग देवाला वाघावरती बैसूनी तो निघाला आळंदीला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला अंतर्यामी कळले तेव्हा संत ज्ञान देवाला भिंतीवरती बसले चौघे भिंत लागली चालायला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला भक्तांच्या भक्तीचा प्रभाव मिळाला बघायला दृश्य पाहुनी चांग देव लागला